नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, जिल्हा शल्य चिकित्सालय संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गटची भरती असणार आहे. एकूण 225 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. ते MBBS पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीवाले आणि मेडिकल डिसिप्लिनवाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. इथं ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र मेडिकल अँड हेल्थ सर्व्हिस ग्रुप ए ची भरती असणार आहे मित्रांनो. डिस्ट्रिक्ट सर्जन ग्रेडसाठी मित्रांनो. ओके. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायची. त्याच्या आधी मी एक पोस्ट अजून केलेली मित्रांनो, 95 पदांसाठी महाराष्ट्र मेडिकल हेल्थची ती जी भरती होती मित्रांनो, स्पेशलिस्ट ग्रेडची भरती होती मित्रांनो. ओके. तिथे पण बघून घ्या, सब्जेक्ट वाईज तिथं पण होते भरपूर वॅकन्सी. ओके. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब सोडची घेऊन येत असतो मी. चला तर मग सुरू करूया मित्रांनो. आता ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मध्ये भरती असणार आहे. इथं 2025 साठी मित्र 11 नंबरचा हा PDF आहे. ओके. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्याकडून प्राप्त मागणीनुसार आरोग्य सेवा संवर्गातील जिल्हा शल्य संवर्ग महाराष्ट्र राज्य वैद्यकीय आरोग्य गटाची साठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. ओके. उपलब्ध पदसंख्या 225 असणार आहे मित्रांनो. पदांची संख्या वगैरे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं एकच नाव असणार आहे पदांचं, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं. एकूण पदे जी मित्रांनो इथं 225 पदे असणारे, सर्वसाधारण पदे 148 असणार आहे महिलांसाठी मित्रांनो. 68 पदे असणार आहेत आणि खेळाडूंसाठी 9 पदे असणार आहे. आणि इथं अनाथांसाठी 2 पदे, दिव्यांगासाठी मित्रांनो 9 पदे असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेली आहे. ओके. एकूण 225 पदे असणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो अर्जाची कालावधी वगैरे दिलेली मित्रांनो, इथं बघूया आपण. तपशील आणि विविध आपल्याला इथं दिलेले मित्रांनो. ओके. अर्ज सादर करण्याची कालावधी चालू झालेली आपल्याला 21 जानेवारी 2025 पासून ते आपल्याला 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे ऑनलाईन पद्धतीने. आणि परीक्षा शुल्क भरण्याची तारीख पण आपल्याला सेम असणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 10 फेब्रुवारी. जर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फीस भरायची असेल स्टेट बँकच्या चलनाद्वारे, तर 12 फेब्रुवारी आपल्याला लास्ट डेट असणार आहे. आणि मग आपल्याला चलन बाकी असेल तर आपल्याला 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपण बँकेचे कालावधी भरू शकतो मित्रांनो. काय सांगितलं गेलेलं आहे. आता इथं पदसंख्यांबद्दल इथं दिलेले मित्रांनो आरक्षण तरतुदी वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे जी पद आहे मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण बदल वगैरे होण्याची शक्यता आहे, अशी संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आपण छोटी मोठी माहिती आपण वाचून घ्यायची, आपल्याला वाचायचं असेल. ओके. दिव्यांगासाठी आपण 40% इथं 40 ते 50% आपण दिव्यांग उमेदवार असाल तर अप्लाय करू शकतो, म्हणजे त्यापेक्षा जास्त आपल्याला पाहिजे. अनाथांसाठी आरक्षण बदल दिलेली मित्रांनो. ओके. एवढं बघून घ्यायचंय. वेतन ते सेम असणार मित्रांनो, त्या पहिल्या भरतीसारखं S23 असणार आहे. बेसिक पे आपल्याला असणार 67,700 रुपये. ते आपल्याला 2,08,700 इतकं आपल्याला सॅलरी तर बघण्यास मिळते मित्रांनो. पात्रता दिलेली आहे, भारतीय नागरिकत्व दिलेली आहे मित्रांनो इथं. वयोमर्यादा दिलेली आहे आपल्याला, काउंटिंग होणार आहे आपल्याला वयोमर्यादा 1 मे 2025. किमान इथं वय असणार आपल्याला 19 वर्षापासून, तर आपण इथं राखीववाले 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत, खेळाडूमध्ये असेल 43 वर्षापर्यंत, आणि माजी सैनिक वगैरे दिलेले आहे. आणि दिव्यांगासाठी 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आपण जर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचारी असाल तर आपल्याला 10 वर्ष उच्च वयोमर्यादा लागू नाही मित्रांनो, असं सांगितलं आलेलं आहे. ओके. कर्मचाऱ्यांसाठी तर मागासवर्गीय दिव्यांगांना सवलत त्यापैकी एकच मिळणार आहे मित्रांनो. कोणती पण एक मागासवर्गीयाची घ्या आणि खेळाडूंची घ्या, जे पण आपल्याला पाहिजे असेल दिव्यांगांची घ्या. ओके. यापैकी एक. शैक्षणिक अर्थ आपल्याला MBBS डिग्री पाहिजे मित्रांनो. युनिव्हर्सिटी करून आपल्याला MBBS डिग्री झालेली पाहिजे, कम्प्लिटेड. ओके. मेडिकल काउन्सिलिंग कडून. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आपली झालेली पाहिजे. सेनियोरिटी जसे क्लिनिकल सब्जेक्ट आपलं क्वालिफिकेशन स्पेशलायझेशन फर्स्ट अँड सेकंड शेड्यूल आपलं झालेले पाहिजे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. इथं शासनपत्र सार्वजनिक आरोग्य विभाग आपल्याला दिलेले आहे. 13 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्राने खालीलप्रमाणे प्राप्त आहेत झालेले आहेत. ओके. क्लिनिक विषयामध्ये आपल्या पदवी पदवी आवश्यक आहे. मेडिकल इन काउन्सिलिंग ऑफ इंडिया यांची जुलै 2018 मध्ये अमेंडमेंट मधील खालीलप्रमाणे क्लिनिक विषयात नमूद दिलेली आहे मित्रांनो. ओके. हे बघून घ्यायचं आपल्याला. बेसिकली तर सगळं दिलेलं आहे. जनरल मेडिकल, पॅथॉलॉजी, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी. ओके. अँथ्रोपोलॉजी. ओके. तर आपल्याला जे पण येते 15-16 इथं दिलेली नावं बघून घ्यायचे. प्री मेडिकलसाठी MD वाले इथं दिलेली आहे. संपूर्ण S13 आपला सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो, चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. एवढं वाचून घ्यायचे. अनुभव दिलेला आहे मित्रांनो, अनुभव आपल्याला इथं दिलेला आहे. 3 वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स इथं लागणार इथं हॉस्पिटलचा. 30 बेड आपण कमीत कमी सांभाळलेले पाहिजे. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो त्याबद्दल पण. ओके. 30 खाटा आपण सांभाळलेलं पाहिजे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे मित्रांनो, कमीत कमी तरी 5 वर्षापर्यंत. ओके. शैक्षणिक अर्थ आपल्याला मित्रांनो
कंप्लीट पाहिजे, अंतिम दिनांकापर्यंत आपलं धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके, लक्षात द्यायचं आहे पण. इथं दिलेल्या नियुक्तीसाठी निवड झालेल्या व्यक्तीस पदग्रहण करण्यानियोजित 3 अथवा आपले नाव वैद्यकीय परिषद अधिनियम आपल्याला इथं असणार आहे मित्रांनो. लक्षात असू द्यायचं आहे. अनुभवाचं आपल्याला सगळं द्यायचं आहे मित्रांनो. अनुभव आपण कुठं केलेले, इथं कुठं आपण इथं काम वगैरे केलं, अनुभव घेतलेला, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन त्याचं इथं अनुभव प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे मित्रांनो. ओके, नेचर ऑफ जॉब, कर्तव्य जबाबदार आपल्याला संपूर्ण याच्याबद्दल माहिती दिलेली वेबसाईटवर, त्याचं चेक करून घ्यायचं आहे. निवड प्रक्रिया दिलेली मित्रांनो, ते आपण बघून घेऊया. निवड प्रक्रिया दिलेली मित्रांनो, इथं शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान अर्हता धारण केली म्हणूनच उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. जाहिरातीत अनुसरण प्राप्त अर्जांची संख्या आयोगांच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणेपेक्षा जास्त असेल तर अर्ज केलेल्या सर्व पात्र उमेदवारांचे मुलाखतीत घेणे सोयीस्कर नसल्याचे मुलाखतीत उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाचणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांना संख्या मर्यादित करण्यात येईल मित्रांनो. चाचणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता व अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. ओके, त्यानंतर चाचणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्याचे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. ओके, चाचणी परीक्षेमध्ये आपल्याला जे मित्रांनो एकूण गुण, मुलाखतीचे गुण एकत्रित करण्यात येईल, तेव्हा आपली चाचणी होणार आहे मित्रांनो. मुलाखतीमध्ये आपल्याला 41% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले पाहिजे मित्रांनो, तरच आपल्याला इथे यादीमध्ये आपलं नाव येणार मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. रँकिंगनुसार आपल्याला अंतिम शिफारस यादी आपल्याला रँकिंगनुसार 12 सप्टेंबर 2022 नुसार जशी लावण्यात येणार मित्रांनो. ओके, अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन पद्धतीने प्रोफाईल तयार करायची, OTR वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओके, आपला जर असेल तर डायरेक्ट फॉर्म भरू शकता. ज्यांनी केलेलं नसेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी OTR कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. आता प्रमाणपत्र आणि कागदपत्र आपल्याला कोणते लागणार, चेक एलिजिबिलिटी कसं चेक करायचं ते पण इथं बघून घेऊया. कागदपत्र दिलेलं PDF फाईलमध्ये पाहिजे, 50 KB पासून तर 500 KB पर्यंत. ओके, इथं सगळे डॉक्युमेंट आपल्याला 17-18 डॉक्युमेंट असतात. अर्जातील नावाचा पुरावा SSC मधलं पण चालेल इथं. वयाचा पुरावा PDF मध्ये, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा PDF, मागासवर्गीयांचा असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनलचा पुरावा, दिव्यांगांचा पुरावा लागणार आहे. आपल्या ID कार्ड असतं ते, एनरोलमेंट नंबर, माजी सैनिकांचा असल्याचा पुरावा, अनाथ असल्याचा पुरावा, खेळाडू असल्याचा पुरावा, राखीव महिला व मागासवर्गीयांसाठी खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिकांचा आरक्षणाचा दावा असल्याचा आदिवासी प्रमाणपत्र, SSC नावात बदल असल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आपल्याला द्यायचा आहे. ओके, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, विविध अनुभवांचा पुरावा आणि आपल्याला शासकीय कर्मचारी असेल त्यांचा असं आपल्याला पुरावा द्यायचा आहे. आणि आपल्याला जसे दिलेले वैद्यकीयांचे पुरावे वगैरे आपल्याला ते लागणार आहे मित्रांनो. ओके, PDF फाईलमध्ये. ओके, बघून घ्यायचं इतकं. त्यानंतर मित्रांनो उपयुक्त इथं दिलेले आपल्याला संकेतस्थळावर सूचना वगैरे पण देण्यात आलेल्या आहे. ओके, इथं कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची प्रोफाईलमध्ये एकदम. प्रोफाईल ओपन झाली की आपल्याला इथं सगळी माहिती वगैरे अपलोड करून झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करून द्यायचा. फॉर्म इथं ऑनलाईन पद्धतीने भरून सबमिट करून टाकायचा आहे. आणि आपल्याला इथं चलन फीज असणार आहे बेसिकली ₹719 राखीवसाठी, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांगासाठी ₹449 असणार आहे. नॉन रिफंडेबल असणार आहे. बँकेचे चार्जेस आपल्याला अतिरिक्त असतील. त्यानंतर आपल्याला सबमिट पेवर क्लिक करायचं आहे. फीज नॉट पेड असं ऑप्शन असेल तर पे नाव करायचं आहे. आपल्याला लिंकवर पेज करून टाकायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण पेज करू शकतो, फीज भरू शकतो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे पण आपल्याला सक्सेसफुल झालं पेमेंट फीज काढून घ्यायची. ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो आपण भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे. तर मी सांगतो ऑनलाईन पद्धतीने भरा, ते चलन पावती आपल्याला रात्री प्रूफ करून मित्रांनो. ओके, सेवा प्रवेशांची शर्ती वगैरे दिलेली आहे, वाचून घ्यायची. संपूर्ण माहिती दिलेली अशा पद्धतीची इथं संपूर्ण माहिती वाचून घ्यायची एकदा. त्यानंतर आपल्याला याची वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो आयोगांची आपल्याला परीक्षाची परिसरात तसेच शासकीय चाचणी मुलाखतीचा वेळी मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई आहे. प्रमाणपत्र तपासणी वेळी पात्रते संवर्गातील सर्व मूळ प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय शिफारस नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती दिलेली मित्रांनो. आपल्याला तुम्हाला मी परत आता पुढे घेऊन चालतो. इथं कुठपर्यंत आपल्याला भरायचे 21 जानेवारी पासून तर 10 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. काहीही तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला OTR पासून तर कसं अप्लिकेशन कसं भरायचं ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्याला ज्याला भरता येत असेल त्यांनी भरायला टाकायचा आहे फॉर्म. ओके,
आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला मेसेज पण करू शकता याच्या व्यतिरिक्त. आणि टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अप्लाय करण्याची जी लिंक आहे याची MPSCची, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळून जाईल. PDFची फाईल तुम्हाला इथं टेलिग्राम चॅनल ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करायचा व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. ओके, तर असेच सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.